नमस्कार मित्रांनो, आजच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग हा फार सकाळी उठून सुरू झालेला आहे आणि कारण मला आता रोज सकाळी उठून तयार होऊन जावं लागणार आहे ऑफिसला. तर मला या सर्व गोष्टीचा खूप त्रास येतो आणि उठल्याबरोबर आंघोळ करून मी रेडी झालेली आहे ऑफिस जायसाठी. तर तुम्ही मला माझे डोळे बघू शकता, मी पूर्ण झोपेत असल्यासारखेच दिसत आहे आणि त्या झोपेमध्ये मी रेडीसुद्धा. आणि मला काही माझे फ्रेंड्स बोलत आहे की तू व्लॉग हिंदीमध्ये बनव आणि काही बोलत आहे की तू मराठीतच कंटिन्यू कर. तर तुम्ही मला सांगा, तुम्हाला मराठीमध्ये ब्लॉग पाहिजे आहे की हिंदीमध्ये? कारण मी सुद्धा कन्फ्यूज होत आहे की मला मराठीमध्ये ब्लॉग बनवू की हिंदीमध्ये बनवू. तुम्हाला कशामध्ये बघायचे आहे ते तुम्ही मला सांगाल तर मी नक्कीच त्याप्रमाणे ब्लॉग बनवणार. तर माझा मेकअप तर हा मस्त दिसत आहे ना, ब्लश वगैरे लावून. आणि व्लॉगचं बोललं तर मला माहिती आहे माझे कंटिन्यू अपडेट्स नाही येत आहे. मी कंटिन्यू माझे ब्लॉग अपलोड नाही करते आहे कारण मला कळतच नाही आहे. मी तिथे जाते, फिरून पण येते, पण मला व्हिडिओ घ्यायचा लक्षात नाही राहत. आणि मी रेडी होऊन मी मंदिरात आली. आज खाटूश्याम बाबाचा बड्डे होता, तर त्यांना नमस्कार केला आणि ऑफिसकडे निघाली. ऑफिसमध्ये पोहोचली तर बघितलं की कोणीच नाही आलं होतं. आणि आज मी लवकरसुद्धा गेली होती कारण माझा टायमिंग 9:30चा घ्यायचा विचार केलेला आहे. कारण 9:30ला जाणार तर घरी पण लवकर पोहोचणार, कारण माझ्या ऑफिसचं आणि माझ्या रूमचं डिस्टन्स हे फार आहे. तर त्यामुळे मी विचार केला की मी 9 या 9:30लाच जाणार, पण तरी मला लेटच झाला जायसाठी. मी विचार केला होता की आज मी 9 या 9:30ला जाणार तर मी 6ला रिटर्न येणार, पण ते काही झालंच नाही कारण मला घरून निघायला पण वेळ झाला आणि मला जाता जाता GMCमध्ये पण जायचं होतं, हॉस्पिटलमध्ये स्कीमसाठी. तर मी तिकडे गेली. तिकडे पोचल्यानंतर बघितलं तर ते बोलले की ते 10:30ला सुरू होते. तर मग मी बोलली की यार हे सुद्धा गेलं, ते पण काम नाही झालं आणि मी ऑफिसमध्ये पण लवकर नाही पोचले. तर मग मी ऑफिसला 9:30 वाजता पोचले आणि मी घरून मला असं वाटते की मी खूप लवकर निघाली होती कारण मी म्हटलं की 9:30ला पोचायला वेळच लागणार आणि खूप दूर असल्यामुळे मी लवकरच निघते. ऑफिस पोचल्यानंतर मग मी आपल्या कामाला सुरुवात केली आणि मला आज काय काम करायचं होतं आणि काय मला शिकायचं होतं हे मला पण नाही माहिती होती, पण तरी पण मी माझा लॅपटॉप ओपन केला आणि काही ना काही करायला सुरुवात केली. चला म्हटलं थोडं काही ना काही करूया. मग मी म्हटलं की आज मला काय काम देणार आणि मला असं काम राहिलं तर मी बिझी राहते, तर मग मला बरं वाटते की कसा वेळ गेला कळत नाही. आणि असं खालीच बसून राहिलं तर कसं होते ना की असं वाटते कधी वेळ जाईल 2च वाजले 3च वाजले असं होते. आणि बिझी राहिल्यानंतर वेळ कधी जातो हे कळतच नाही. तर मला ना कामात राहिलेलंच आवडते. लोक म्हणतात की खूप काम देतात ऑफिसमध्ये, पण मला तेच बरं वाटते की चला आपल्या वेळेमध्ये काम झालं ना, मग तो वेळ कसा जातो कळतच नाही. तर तेच बरं राहते काम राहिलेलं. हे माझं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मला असं वाटतं की बिझी राहिलेलं बरं बा. तर नाही तर मग मला आता काम नाही होतं तर बघा मी बोरच होत होती. मग मी असेच काही ना काही व्हिडिओ घेतले आणि माझं हालत किती बेकार झाली ना. मी जाताना किती मस्त व्हिडिओ बनवला होता, तुम्ही बघितला ना. आणि आता बघा मी कशी दिसत आहे, थकली भागली, कारण मला तिकडे खूप बोर पण होते कारण काम. तर असंच वेळ टाईमपास करता कधी वेळ संपला मला कळलंच नाही. आणि मग मी घरी जायसाठी निघाले आणि घरी पोचल्यानंतर मग मी म्हटलं की चला मंदिरात जाऊया. तर मग मी घरी येता एका मंदिरात गेले देवीच्या. माझ्या रूमजवळच होतं नंदनवनमध्ये, आणि नमस्कार वगैरे घेतला. त्यानंतर मग माझी मैत्रीण आली होती, तिच्यासोबत मग मी चाय प्यायला गेली टिकटॉकमध्ये. तिकडे माझे फ्रेंड्ससुद्धा आले होते. चाय वगैरे पिला, टाईमपास वगैरे केला आणि या लोकांनी माझे व्हिडिओज वगैरे घेतले कसे ब्लॉग बनवते म्हणून. हा बघा गाव. आणि त्यानंतर मग आम्ही सर्व झुडिओमध्ये आलो होतो. मी बघा अशी चाललेली होती कारण आमचं काहीच प्लॅन नव्हतं झुडिओमध्ये यायचं. मग तिकडे